नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला नुसता गहू पिठापासून बनवलेली चपाती या पुरी खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी गहू पिठापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर मी ही रेसिपी आणखीन जास्त रुचकर बनवण्यासाठी इथे अर्धा कप बारीक चिरलेला पातीचा कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मी ते 1 कप तूर डाळ आणि 1 कप मुगाची डाळ भिजवलेली घेतलेली आहे. तर या दोन्ही डाळी मी 10 मिनिटापर्यंत भिजवून ठेवले होते. तर त्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडे करून पाणी घालायचं आहे. आणि आता याचे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. घटसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पीठ आणि गहू पिठाच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला याचे थालीपीठ घालायचे आहेत. तर मी ते या मिश्रणाचा वापर करून इथे थालीपीठ बनवणार आहे. तर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून इथे फड्ड नाही तर याचे पकोडे पण बनवू शकता. तर आता आपल्याला या तेलामध्ये हे थालीपीठ घालायचं आहे. तर मी हे थालीपीठ इथे सेलो फ्राय करणार आहे. तर आता आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता ही रेसिपी ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीचे हे थालीपीठ बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर एक स्नॅक्ससारखं फक्त चहा या कॉफी बरोबर पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.